मढीहून दर्शन घेऊन आम्ही निघालो आता मायंबाकडे. 13-14 किलोमीटरचं अंतर, पण मध्ये मोठमोठे डोंगर, घाट आणि वळणावळणाचा रस्ता. असा हा वळणावळणाचा रस्ता पार करत आम्ही गडाच्या पायथ्याशी स्वयंभू अमृतेश्वर मंदिराच्या तिथं पोहोच. समोर उंच गड आणि गर्भगिरी पर्वतरांग, निसर्ग आणि भक्ती यांचा सुंदर संगम. या ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही समू आणि अद्वैतला इथे थोडंसं खाऊ घातलं. त्यानंतर आम्ही पुन्हा गडाच्या दिशेने निघालो. समू माझ्या खांद्यावरती बसला होता, त्याला खूप आनंद वाटला होता. गडावर पोहोचलो. आजूबाजूला गजबजलेली दुकाने, भाविकांची गर्दी, जणू काही सगळं उत्सवाचं वातावरण होतं. 12:30 वाजून गेले होते. नुकतीच बडेबाबांची आरती झाली होती. नवनाथांपैकी प्रमुख आणि पहिले गुरु म्हणून ओळखले जातात ते म्हणजे मच्छिंद्रनाथ. नाथ संप्रदायामध्ये त्यांना अत्यंत मानाचं स्थान आहे आणि त्यांचे शिष्य हे गोरक्षनाथ. अद्वैत अन्याकडे होता आणि समू माझ्याकडे, आणि आम्ही सगळेजण दर्शनाच्या रांगेत उभे होतो. या गडाला मायंबा म्हणून ओळखले जाते. हा गड सावरगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणी येतो आणि इथूनच मढीजवळ आहे, म्हणजे नगर आणि बीडच्या बाँड्रीवरती हा गड आहे. बडेबाबांच्या मंदिराचं काम चालू आहे आणि ते पूर्ण दगडी काम होणार आहे. या कामगारांची कला पाहून मनाला खरंच भारी वाटलं. मित्रांनो, शेवटी बाबांच्या समाधीचं दर्शन झालं आणि मन अगदी भरून आलं. या गडाचं आणि बाबांचं खूप काही महत्त्व आहे. ती सगळी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा.